नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज जागतिक वन्य प्राणी दिन आहे. निसर्गाचं हे सौंदर्य आपल्या सगळ्यांनाच नेहमी भुरळ घालत असतं आणि खास धावपळीच्या दगदगीच्या आयुष्यातनं आपण वेळ काढून हे निसर्ग सौंदर्य अनुभवायला जात असतो. जेव्हा असं म्हणतो तेव्हा एक लक्षात येतं, हे अनुभवणं जे आहे ते आपलं ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय यांच्या माध्यमातून होतं आणि खास करून आपल्या डोळ्यांच्या दृष्टीच्या माध्यमातून हे पार पडतं. म्हणजे पुन्हा मुद्दा टिपणारे, जाणणारे आणि त्याच्या संवेदना आपल्यापाशी पोहोचवणारं माध्यम म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय पंचेंद्रिय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे. आता या डोळ्यांची भूमिका सगळं काही सुरळीत चालू असताना आपल्याला जाणवते का? तर नक्कीच नाही. ते अगदी सहजी घेतलं जातं. पण निसर्गाकडून किंवा जन्मतः किंवा अपघाताने कुठल्याही एखाद्या प्राप्त परिस्थितीमध्ये या डोळ्यांवरती आघात झाला आणि दृष्टी नाहीशी झाली तर प्रश्न मोठा आहे, गहन आहे, गंभीर आहे. पण तरी सुद्धा बुद्धिमानाच्या मनुष्य प्राण्याने त्याच्यावरती उत्तर शोधलेलं आहे. म्हणजे असं की दृष्टीहीनांचे आयुष्य, दृष्टीहीनांचं जग हे वेगळं आहे, पण तिथं आव्हानं खास खळग्यांवरती मात करण्याची जिद्द त्यांच्यावर ठासून भरलेली आहे. आणि म्हणूनच आज अनेक संस्था किंवा सेवाभावी संस्था आहेत किंवा वेगवेगळ्या समाजामधली व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्या माध्यमांमधून त्यांना आयुष्यामध्ये दिशादर्शन होतं. आयुष्याची वाटचाल ही तितकीच स्वाभिमाने, स्वावलंबित्वाने आणि अभिमानाने होऊ शकते. याच विषयी दृष्टीहीनांचा जनजागृती सप्ताह आहे. त्या दृष्टिकोनातनं आजचा हा आपला अतिशय महत्त्वाचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. दृष्टीहीन सप्ताहानिमित्त दृष्टीहीनांचं सक्षमीकरण हा आजचा आपला विषय आहे. यासाठी आपण दोन तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आनंद आठलेकर आणि शिल्पा कदम मॅडम. नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपले पहिले तज्ञ आनंद आठलेकर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडचे मानद सचिव म्हणून सर काम बघतात. आपले दुसरे तज्ञ शिल्पा कदम मॅडम विषयी सांगायचं म्हणजे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडच्या सहाय्यक व्यवस्थापक पुनर्वसन विभाग इथं मॅडम काम करतात. या दोघांकडनं आपण आज बघून घेणार आहोत, जाणणार आहोत ते म्हणजे स्वावलंबन, व्यवसायाभिमुखता आणि अर्थप्राप्ती या दृष्टिकोनातनं दृष्टीहीन व्यक्तींना कशा पद्धतीने दिशादर्शन करता येऊ शकतं. दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चर्चेला सुरुवात करूया. आठलेकर सर, सगळ्यात आधी जेव्हा असं आपण म्हणतो की अंधत्व किंवा दृष्टीहीन ही एक वेगळी गोष्ट आहे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडणारी, पण ही गोष्ट वेगळी आहे असं म्हणण्याच्या पलीकडे जाऊन तुमचे सुपर अचिव्हर आहात तुम्ही. तर मी असं म्हणेन की दृष्टीहीनांची भवताल नेमकं काय असतं, ते जग काय असतं आणि त्यातनं नेमकी अशी कोणती जिद्द असते की जी तुम्हाला सुपर अचिव्हर तयार करते? पल्लवीताई, तुम्ही म्हणालात वेगळं असतं. अंध व्यक्ती हा पहिला व्यक्ती असतो आणि अंध नंतर असतो असं आम्ही समजतो. कारण त्याच्या आशा आकांक्षा काय असतील नसतील, ॲटिट्यूड्स इतरांसारख्याच असतात. सगळी इंद्रिय असतात, फक्त एक इंद्रिय गेलेलं असतं. तर त्याचा सक्षमीकरण करणं हा विषय आहे आपला आज. हो. तर लहानपणापासून ते मोठ्या वयापर्यंत होईपर्यंत त्याचं वेगवेगळ्या शिक्षणापासून ते रोजगार मिळून त्याचं सामाजिक विवाह, मुलं बाळं, संसार, जसं समाज चौकट असते ती त्याला पण आवश्यक आहे आणि त्याला पण मिळाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था काम करत असतात. खरंय, हे महत्त्वाचं गोष्ट आहे. शिल्पा मॅडम, आपण पुनर्वसनाचं फार मोठं काम करता. नेमकं ते काय आहे? अंधांचं, दृष्टीहीनांचं पुनर्वसन ही नेमकी प्रणाली काय असते? दृष्टीहीनांचं पुनर्वसन म्हणजे काय असतं की वयाच्या 18 वर्षावरील काय असतं, कधी कधी
जे दृष्टीहीन असतात ते बाय बर्थ असतात, जन्मताच अंध असतात, अच्छा. काही ऍक्सिडेंटली असतात, म्हणजे त्याचं काही कारण आपण त्याचं सांगू शकत नाही. मग त्यांचं पुनर्वसन करणं म्हणजे त्यांचं मुख्यतः म्हणजे समाजामध्ये त्यांना आपण स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट किंवा स्वतः कसं समाजामध्ये वावरलं पाहिजे, जेणेकरून आपण समाजाचे वेगळं न समजता समाजाचाच एक घटक आहोत, त्या अनुषंगाने आम्ही त्यांना तयार करतो. बरोबर आहे. हे सांगणं जितकं सोपं आहे, आता सर जे म्हणाले, तुम्ही जे सांगताय, तितकंच ही वाट जी आहे ती खाचखळग्यांनी भरलेली आहे. ती नेमकी कशी असते हे जाणून घेण्यापूर्वी मला सर असं जाणून घ्यायचंय की अंधत्वाची कारणं नेमकी काय असू शकतात, हे कशामुळे उद्भवतं? अंधत्वाची अनेक कारणं आहेत. आता विशेषतः भारतासारख्या देशात पाहिलं तर अज्ञान, बर, गरिबी हे मोठं कारण आहे. अज्ञानामुळे डोळ्याची काळजी कशी घ्यावी, मूल जन्मता त्याच्या डोळ्याची काळजी कशी घ्यावी हे माहिती नसतं. बर, पोषण मूल्य आईच्या याच्यात जात नाहीत गर्भारपणी. अच्छा, अर्थात ते गरिबीपासे जोडलेलं आहे सगळं. शिक्षणाची कमी, यामुळे जगात भारतातल्या अंधांची संख्या जास्त आहे. अर्थात हळूहळू चित्र आता स्वातंत्र्यानंतर बदलत आहे, थोडे अंधांचं प्रमाण. तरी तुम्हाला मी अभिमानाची गोष्ट सांगण्यासारखी नाही आहे. 1% म्हणजे 125-30 कोटी पैकी 1% म्हणजे किती होतं बघा, 1,20,00,000 ते 30 लाख लोक अंध आहेत. बर, अर्थात त्या आकडा अंधाची मोठा आहे कारणं एक हे सांगितलं मी. त्यानंतर दुसरी कारणं आहेत ती काही रोग आहेत, अच्छा, सामान्य रोग. पूर्वी होता एका काळी देवी नेहत, पण ते आपण काढून टाकलेले आहे देशातून. निर्मूलन झालेलं आहे. हा, हो. निर्मूलन झालेलं आहे. नंतर साधा एक गोष्ट आहे, डोळे येणे. वास्तविक डोळे येणे हे डोळे जाण्याचं काही कारण नाही. हा डोळ्याचा रोगच नव्हे, तो पापण्याच्या कडा आहेत, कंजंक्टिव्हा म्हणतात, म्हणून त्या रोगाला कंजंक्टिव्हायटिस म्हणतात. त्याचा आहे, त्या सुजतात, लाल होतात, पण त्याच्यात जी काळजी घेतली जात नाही, डोळे बंद राहतात, इन्फेक्शन होतं आणि ते जातं. हे परत अज्ञानाशी जोडलं पाहिजे. तर ते एक कारण. दुसरं, जन्मता कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू असतात. अच्छा, याच्याशिवाय जन्मता काय अशी डोळ्यात म्हणजे तुम्हाला आपण शिकला प्राथमिक शिक्षणात की डोळ्याची रचनेवरून कॅमेराची रचना केली. हा, पुढे भिंग असतं, मध्ये पडदा असतो, मागे पडदा असतो, मध्ये पुढे खिडकी असते. हे सगळं डोळ्यात असतं. क्या बात आहे सर, तुम्ही इतकं छान सगळं recollect लेन्स केलं. आणि मस्तच. पडदा. ह्यातली एकच जरी जिन्नस चुकीचा असेल हा हा, नैसर्गिकरित्या किंवा काही कमतरता असेल तर त्या दृष्टी रोखात प्रतिमा तुमच्या मेंदूपर्यंत जाण्यात अडचण येऊ शकते. हे झालं. नंतर ग्लाकोमा म्हणून एक काचबिंदू, जसा मोतीबिंदू आहे काचबिंदू. आणि सांगायला पाहिजे, मोतीबिंदू आपल्या देशातलं अंधत्व, पल्लवीताई, हो सर, हे 80% कमी करण्यासारखं आहे. प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस आम्ही त्याला म्हणतो. खरंय सर. याविषयी जाणून घेते, पण कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. हा. दिलीपजी आपल्याशी बोलतायत भाईंदरहून. नमस्कार दिलीपजी. हॅलो मॅडम. बोला. हॅलो मॅडम. बोला माझं दिलीपजी. वय आता 60 इयर्स आहे. 99 मध्ये मला सर्व्हिस सोडायला लागली ब्लाइंडनेस मुळे. मी प्रायव्हेट कंपनीत कामाला होतो. आता पेन्शन वगैरे नाही, पण त्यावेळेला काही पैसे मिळतात, त्यात इंटरेस्टवर चालतं. पण मला आत्ता माझी जी अर्थव्यवस्था, माझी आर्थिक स्थिती जर सुधारण्यासाठी काय गव्हर्नमेंटची काय योजना वगैरे काय आहेत का माझ्यासाठी, काय अनुदान वगैरे असं काही? दिलीपजी, तुमचं वय काय आहे आता? आता वय काय आहे? 60 वर्ष. 60 वर्ष. धन्यवाद. आणि 99 मध्ये मला सर्व्हिस सोडायला लागली होती ब्लाइंडनेस मध्ये, आणि पेन्शन वगैरे असं काही नाहीये. तर अशी काही व्यवस्था, अनुदान वगैरे काही माझ्यासाठी काय आहे? नॅब मध्ये मी 2-3 वेळा जाऊन आलो, त्यांच्याकडून मला काही असं गेलो होतो मी तिकडे, फक्त त्यांच्याकडून मला ते रेल्वेचं मिळता कन्सिडर ते मिळालं, आणि बाकी काही सुविधा असं त्यांच्याकडून काही मला मिळालं नाहीये. अशी काही. धन्यवाद दिलीपजी. शिल्पा मॅडम, त्यांना काय सांगू शकाल मार्गदर्शन? मार्गदर्शन म्हणजे त्यांना स्वतःचा काही व्यवसाय, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी तर त्यांनी काहीतरी स्वतः केलं. ते म्हणतात जसे की त्यांचं वयाचे 60 इयर्स आहे, तर स्वतःचं त्यांनी जर काही व्यवसायामध्ये त्यांना काही हवं असेल तर त्यांनी नॅबशी संपर्क साधून काही आहेत सुविधा आमच्या महालक्ष्मीच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी विचारून त्यांचं
पुढचं हे करून हे करावं. बरोबर आहे. आणि तुम्ही प्रशिक्षण कसं देत असता त्याविषयी पण त्या ओघाने सांगा. म्हणजे इथं वयाची अट काही आहे किंवा वयाची कसं अट असतं? म्हणजे आमच्याकडे 18 ते 50 वर्षाच्या वयोगटातले आमच्याकडे वेगळे उपक्रम राबवले जातात. त्याच्यासाठी पुरुषांसाठी एक असतो, नंतर महिलांसाठी कोर्सेस आम्ही हे करतो. त्याच्यामध्ये वयाची अट सेम असते. आता नेक्स्ट आमचं 10वी-12वी साठी पण आमचं एक हे होणार आहे एप्रिलमध्ये. त्यासाठी त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना हे जसं काय मोबिलिटीचं ट्रेनिंग आहे, म्हणजे कसं चालायचं वगैरे. दुसरं आहे एडिल ऍक्टिव्हिटीज आहेत. आपण ज्या ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग स्किल करतो त्या आहेत. कम्युनिकेशन स्किलमध्ये आम्ही त्यांना हे करतो. फिजिकल एज्युकेशन आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. तसंच आमच्याकडे अजून 2 प्रोफेशनल कोर्सेस चालतात. एक मसाजचा आहे, एक फिजिओथेरपीचा कोर्स आहे. असं त्यांना आम्ही प्रशिक्षण देतो. बरोबर आहे. पण त्याचबरोबरीने काही एक्सेप्शनल केसेस असतात त्यांनाही तुमच्या संस्थात्मक पातळीवरती तुम्ही मदत करू इच्छिता आणि करून देत असता असं आपण त्यांना सांगू शकतो. बरोबर. आठलेकर सर, तुम्हाला दिलीपजींना काय सांगायचं? मी यावेळी सांगितलं 1999 साली त्यांचं अंधत्व आलं हो. आणि नोकरी त्यांनी राजीनामा दिला. मी त्यांना माहिती करून 1995 साली अपंग कायदा आला. बर. आता गेल्या वर्षी तो परत मॉडिफिकेशन होऊन चांगल्या ह्याच्यात आलेला आहे. तर त्याच्यात एक कलम आहे की चालू स्थितीत नोकरी असलेला कोण अंध झाला तर त्याला नोकरी सोडायची गरज नाही. अच्छा. त्या प्रशासनाची नोकऱ्या मालकाची सरकारची असल्याचा प्रश्नच नाही. बरं. त्यांनी त्याला नोकरीत ठेवला पाहिजे आणि त्यांना जमेल तसं कामावर बदल करून काम केलं पाहिजे. ओके. टायपिंग करणारा टायपिस्ट करणारा असेल तर त्याला टेलिफोन ऑपरेटर नोकरी देऊन काम करा. आलं का लक्षात? दुसरं काय काम करणारा असेल तर त्याला जमेल असं, पण त्याला नोकरीतून कमी करता येत नाही कायदेशीररित्या. आता 99 साली ते NAB ला भेटले होते की नाही मला कल्पना नाही. बरं. आता त्याला 18 वर्ष झाली. पण आता असं कोणा काढू शकत नाही. कोर्टात केसेस पण आमचं ऍडव्होकेसी डिपार्टमेंट आहे की ज्या ह्या लोकांवर अन्याय होतो त्यासंबंधी. कारण जो कायदा आहे त्याच्यातच म्हटलेलं आहे समान संधी समान हक्क हे मिळवून देण्यासाठी तो कायदा केलेला आहे. तर त्या दिलीप ना नाव त्यांचं, दिलीपजी, त्यांनी परत एकदा माझ्याशी संपर्क करावा. ऑफिसचे नंबर तुम्हाला देऊ नंतर. नक्कीच आपण बघूया काय काय. त्यांचं तसं रिटायरमेंटचं वय झालेलं आहे. इतर त्यांची काय स्थिती असेल रोजगार ह्याच्यातून ते बघता येईल. नक्कीच. फार दिलासादायक असं त्यांना आश्वासन तुमच्याकडनं मिळालेलं आहे. पुढचा फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी असा प्रश्न विचारू इच्छितो की डोळस व्यक्तींनी दृष्टीहीन व्यक्तींची भावनिक आणि मानसिक गरजा ओळखून भावनिक मानसिक सक्षमीकरण करण्यामध्ये कशी भूमिका बजावली पाहिजे? धन्यवाद. धन्यवाद. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मार्गदर्शन मिळेलच. आपल्याला फोन आला होता आणि रवींद्र कुडाळकरांनी असं विचारलेलं आहे की डोळस व्यक्तींनी दृष्टीहीनांचं भावविश्व जाणून घेऊन त्यातल्या उणीवा किंवा त्यांना मदत या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने पावलं उचलायला हवीत? आपलं मार्गदर्शन महत्वाचं आहे. कुडाळकर साहेब, आपण फार उत्तम प्रश्न विचारला आहे. प्रथम सामान्य माणसाने दृष्टीबाधित लोकांना किंवा दृष्टीहीन लोकांना त्याचा वेगळा का आहे, ही वेगळी जमात आहे असं समजता कामा नये. ते इतर तुमच्या आमच्यासारखं मी असं समजलं म्हणजे मी खरं दृष्टीहीन आहे पण कारण मी एवढा मिसळलेलो आहे सामान्य लोकात. तर सामान्य लोकांनी सर तुमच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना दिशा मिळते. त्यामुळे तुम्ही दृष्टीहीन आहात हे तुमच्या कार्यातनं कृतीतनं व्यक्तिमत्वातनं कुठेच अंडरलाईन होत नाही. तर आता त्यांनी भावनिक हे विचारलेलं आहे. हो. तर तुम्ही रस्त्यात बऱ्याच वेळा बघता. आता कुडाळकर हे कुडाळचे आहेत का इथले मुंबईतले मला माहीत नाही. मुंबईत तुम्ही पहा, कारण आमच्या संस्थात अनेक संस्था आहेत अंधांच्या काम करणाऱ्या. आमची नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड आहेच, इतर आहे. आणि त्यामुळे इथल्या लोकांना जागृती झालेली आहे. आजकाल गावागावात शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी झालेली की अंधांना मदत कशी करायची. एक त्यांना सहानुभूती नको आहे, वरवरची सहानुभूती नको, आणि त्यांना हवी असेल तेव्हाच मदत पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं रस्ता क्रॉस करून रस्ता वाहता रस्ता आहे मुंबईसारखा आणि अंध एखादा उभा असतो काठी घेऊन, तो आपण पाहिला असेल.
त्याची अपेक्षा अशी असते की येणाऱ्या डोळस माणसाने त्याला पाहिलं की रस्ता क्रॉस करून द्यावा. बाकीचा रस्ता त्याला माहिती असतं, त्याला ट्रेनिंग दिलेलं असतं, पण बऱ्याच वेळा हे सहानुभूती किंवा प्रेमामुळे किंवा कशामुळे तरी होत असेल, काही काही माणसं त्याला अति धरून त्याच्या बिल्डिंगपर्यंत जिन्यापर्यंत. माझी एक गोष्ट सांगतो. मला एक माणूस, हा क्रॉस करू का, हा क्रॉस केलं तर बरं मी जातो, बरं म्हटलं, मी निरोप घेण्याच्या मूडमध्ये होतो. जाऊन त्यांनी एकदम घराची माझ्या बेल वाजेपर्यंत ते आले. अर्थात त्यांनी खूप काम केलं, त्यांना दोष नाही दे, पण एवढी गरज नसते. त्यांना स्वतंत्र ते व्यक्ती आहे, त्या स्वतंत्र हे आहे, त्यांना पण भावना आहेत. येस, त्यांना कधी गरज असेल हे आपण ओळखून आणि त्यांना इतरांसारखं सहज बोलायला चालायला हरकत नाही किंवा वेगळं काय नाही. खरंय. किती महत्वाचा मुद्दा मांडलात की स्वावलंबन आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याही तितक्याच जपल्या गेल्या पाहिजेत, नाही का? पुढचा फोन आहे म्हणजे असं की आता दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत ते म्हणजे ॲडव्होकेट राहुल केळापुरे. ॲडव्होकेट राहुल केळापुरे यांचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः दृष्टीहीन आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या कामातून, त्यांच्या व्यक्तिमत्वामधून आपल्या लक्षामध्ये येईल की ते सुपर अचिव्हर या क्षेत्रामध्ये मोडतात. यंग अचिव्हर्सचा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे, या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे आणि अनेकविध क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी ते बजावत आहेत. सध्या राहुल केळापुरे हे सेबीमध्ये ऑफिसर या पदावरती कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी आपण अधिक जाणून घेऊया. नमस्कार ॲडव्होकेट राहुल. नमस्कार पल्लवी. सखी सह्याद्रीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. दृष्टीहीन हा शब्द कुठेही कोशामध्ये नसलेलं असं आपलं व्यक्तिमत्व आहे. आपल्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या आपल्या यशस्वीता आहेत त्या सामान्य माणसाला सुद्धा चाट पाडायला लावणाऱ्या आहेत. या यशस्वीता नेमक्या काय आहेत आणि आपण या दृष्टिकोनातून कसा विचार केला, तर कशी मेहनत घेतलीत, या सगळ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगदी. मी ऍक्च्युली ओरिजिनली चंद्रपूरचा आहे. लहानपण माझं चंद्रपूरमध्ये गेलं 12वी पर्यंत. आणि मला रेटिनायटिस पिगमेंटोसा नावाचं एक बाय बर्थ एक आय डिसीज आहे, तो म्हणतात त्याला. तर तो आहे. त्याच्यानंतर मी 12वी पर्यंत चंद्रपूरला होतो. चंद्रपूरवरून मी 12th मध्ये मेरिट होल्डर होतो. 12वीच्या नंतर मी मुंबईत शिफ्ट झालो. मुंबईमध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून मी लॉ केलं. तिथे मी गोल्ड मेडलिस्ट होतो. त्याच्यानंतर LLM केलं मी मुंबई युनिव्हर्सिटीतून आणि सध्या मी MBA फायनान्स कोर्स सेकंड इयर करतोय आणि त्याचबरोबर मी कंपनी सेक्रेटरीशिपचा कोर्स पण सध्या चाललाय माझा. तर त्याचं कारण ऍक्च्युली हे होतं की मी ह्या क्षेत्रात एक वेगळं क्षेत्र माझं असं एक होतं की फायनान्स आणि लिगल, आणि ह्या क्षेत्रामध्ये कोणी तसं विशेष जास्ती काम केलेलं नाही, तर त्यामुळे मी हे क्षेत्र तसं निवडलं. अच्छा. आणि लिगलमध्ये बरेच असं असतं की खूप मोठी मोठी पुस्तकं वाचायला लागतात आणि पण सॉफ्टवेअर आजकाल अवेलेबल आहेत फोनवरती म्हणा किंवा कम्प्युटरवरती, त्याच्या मदतीने मी बऱ्यापैकी सक्सेसफुली हे करू शकतो. आणि सध्या मी सेबीमध्ये ऍज एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून काम करतो. याच्या आधी मी सेबीमध्येच सर्व्हेलन्स डिपार्टमेंटमध्ये होतो. त्याच्या आधी मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये पण होतो आणि टॅक्सेशनचं पण काम केलेलं. तर या सगळ्या गोष्टींचं मी हे बघितलं तर वेगवेगळ्या प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हे सगळ्या प्रकारचा अनुभव मला घेऊन, आणि आता त्याच्यामुळे लोकांचं सुद्धा एक ओपिनियन एक मत बदलतं की लोकांना वाटतं की ही शक्य आहे ह्या क्षेत्रात. तर हा माझ्या दृष्टीने सुद्धा आणि इतरांना सुद्धा त्या गोष्टीचा एक फायदा मिळू शकतो. खरंय. म्हणजे सुपर अचिव्हर म्हणून तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. हो, यंग अचिव्हर अवॉर्ड 2014 मध्ये मिळाला. क्या बात आहे. भविष्यकालीन तुमच्या योजनाही वेगवेगळ्या आहेत, त्या सगळ्यालाही शुभेच्छा देते. तुम्हाला अजून काही वेगळं मांडायचं आहे? मला फक्त हेच म्हणायचं की माझ्या ज्यांना दृष्टीहीन जे बांधव आहेत त्यांना एवढंच मला सांगायचं की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं बेस्ट करा आणि डेफिनेटली यश मिळेल. कारण बरेचसे वेगवेगळे ओपिनियन्स असतील लोकांचे तुमच्याबद्दलचे, पण त्या गोष्टींना जास्ती हे न करता त्याला त्या गोष्टींना महत्व न देता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही आधी बघा आणि मग यश नक्कीच डेफिनेटली तुम्हाला मिळेल.
धन्यवाद राहुलजी. तुम्ही सगळ्याच व्यक्तींसाठी एक अतिशय प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहात. आपल्या अनेकविध इच्छा आहेत, अनेकविध उद्दिष्ट आपल्याला आयुष्यात गाठायची आहेत. त्या सगळ्याला मनपूर्वक शुभेच्छा देते. आपण सहभागी झालात, आभारी आहे. मंडळी, हे होते ॲडव्होकेट राहुल केळापुरे. दृष्टीहीन असून सुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची अतिशय लक्षणीय अशी कामगिरी आहे आणि त्याविषयी त्यांनी आता आपल्याशी अनुभव मांडलेले आहेत. शिल्पा कदम मॅडम, जेव्हा तुम्ही पुनर्वसन या दृष्टिकोनातनं काम करत असता तेव्हा नेमकी कोणते अडथळे जे असतात ते दृष्टीहीन बंधू भगिनींना सामोरं जावं लागतं? त्याच्यामध्ये जसं आता त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःचा विचार करायचा आहे, दुसऱ्यांचा नाही. त्यामुळे जेव्हा ते लोक आमच्याकडे येतात त्यावेळेला आमचं म्हणणं असतं की तुम्ही स्वतः फक्त तुमच्याकडे एक दृष्टीच नाही, बाकी सगळं आपल्याकडे अवयव आहे. जसं सामान्य लोक असतात त्याप्रमाणेच. पण कधी कधी काय असतं की ते जे नवीन असतात, ज्यांना त्याचा अनुभव नसतो आणि ते अचानक त्या आपल्या ह्याच्यामध्ये झालेले असतात, त्यांना आम्ही हे करतो की स्वतःचा प्रश्न हा फक्त तुमचा स्वतःचा नसून तुम्ही विचार करा की बाकीच्यांचे प्रॉब्लेम्स किती मोठे आहेत. त्यावेळेला जेव्हा ते त्या ग्रुपमध्ये येतात त्यावेळेस मला समजतं की माझा प्रॉब्लेम हा माझ्या पुढे काहीच नाहीये. असं त्यांच्यामध्ये त्यामुळे त्यांना ट्रेनिंगमध्ये त्यांना ते केलं जातं की ते पुढे कसे का. नंतर मग असं आम्हाला वाटतं की वा, की ते स्वतः काहीतरी पुढे करून, मग त्यामुळे तो आम्हाला आनंद असतो. तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये मगाशी मुद्दे आले की चालायचं कसं, कुठे अनोळखी ठिकाणी जायचं कसं, वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः शोधून जाऊन तिथे योग्य उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं कसं, अशा प्रत्येक बारीक गोष्टींचं तुम्ही प्रशिक्षण देता आणि त्यांना स्वावलंबनाकडे नेत असता. हो सर, तुम्हालाही याविषयी शिक्षण या माध्यमातून काय सांगावं असं वाटतं की मुळात लहानपणापासून शिक्षण असलेली प्रणाली आणि व्यावहारिक जगामध्ये तिथं अंधांसाठी खास असलेली शिक्षण प्रणाली, की जे पुस्तकाच्या पलीकडचं जग असतं त्याची पारख दृष्टीहीनांना होणं फार आवश्यक आहे. मॅडम, तुम्हाला काय सांगायचंय? आता कसं आहे, जसं त्यांनी म्हटलं की आम्ही जे अभ्यास करतो म्हणजे त्या बाहेर जगामध्ये जेव्हा ते अभ्यास करतात, पूर्वी कसं तसं साधन वेगळी होती की त्याच्यामध्ये त्यांना कसं ब्रेल आहे त्याच्यानंतर मग अजून त्याच्यामध्ये कारण की आता टेक्नो सावी झालेलं आहे, सगळं जग आहे ते टेक्नो सावी झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये मोबाईल्स आहेत, त्याच्यानंतर आता लॅपटॉप्स स्वतः हँडल करता आहेत. पूर्वी तेवढं नव्हतं त्याच्यामुळे आता ते स्वतःचा अभ्यास स्वतः त्याच्याने करू शकतात. बरोबर. आटलेकर सर, शिक्षणाविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? शिक्षणाचं तुम्ही असा एकदम जनरल प्रश्न विचारलाय. शिक्षणाबद्दल म्हणजे मगाशी मी म्हटलं तसंच की अगदी पाऊल टाकण्यापासून ते पत्ता शोधेपर्यंत आणि तिथून जाऊन प्राथमिक शिक्षण वगैरे या गोष्टीत आपण थोडा वेळ बाजूलाच ठेवूया. पण मुळात शिक्षणामध्ये सर्वांगीण आयुष्य जगण्यासाठी जे दैनंदिन आयुष्यातलं शिक्षण असतं तिथपासून ते स्वावलंबन, हा असा शिक्षणाचा प्रवास मोठा असतो. तो दृष्टीहीनांसाठी कसा असू शकतो असा माझा मगाचा मुद्दा होता. असं आहे, हे पुनर्वसन केंद्रामध्ये आता शिक्षणात शाळा शिकणं, 10वी होणं, 12वी होणं ठीक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आमचं पुनर्वसन केंद्र आहे जिथे या शिल्पा मॅडम काम करतात. हो, तिथे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी व्हावी हा विषय असतो. बरं. त्यांचं कला गुण कसे बाहेर येतील ओके, याच्याकडे लक्ष दिलं जातं. अच्छा. तिथे कोर्सेस जे चालवतात, आता वेगवेगळे कोर्सेस तर शिल्पा मॅडम कदाचित पुढे बोलतील. मुलींसाठी एक कोर्स असतो, एक टीनेजर्स म्हणजे 13 ते 19च्या दरम्यानच्या मुलांसाठी असतो. अच्छा. त्या कोर्सच्या दरम्यान त्यांच्याकडून निरनिराळे कार्यक्रम करून घेतले जातात. बर. नाटकं करून घेतात, नाच बसवून घेतात, फॅशन शो विषयी वगैरे. या शिल्पा मॅडम त्याच्यात एक्सपर्ट आहेत. त्यांचा मेकअप वगैरे करून वगैरे, म्हणजे बाकी काय चाललंय समाजात सगळ्या गोष्टी आम्ही निरनिराळ्याचे समजतो. आता तुम्ही एक शिक्षण म्हणून विचारलं त्यावेळी मला इथे सांगायला आवडेल की पारंपरिक शिक्षणाची पद्धत होती भारतात आणि जगात पण, की आपण मुंबईतल्या पण पाहिलं असं 2-4 शाळा आहेत, अंधशाळा म्हणतो त्यांना. सर, मी पटकन एक फोन घेऊन लगेच येऊ का? हा थोडा विस्तृत मुद्दा आहे, त्याकडे येवळते. एक फोन खोळंबलाय. अरुण डोंगे आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार अरुणजी. नमस्कार. माझा प्रश्न दृष्टीहीन महिलांसाठी आहे, आनंद सरांना.
घराची जी तर त्यांच्या घराची इतर सदस्यांनी जसे मुलं असतील पती असतील त्यांचे तर त्यांना कशा प्रकारे त्यांची सक्षमीकरणासाठी भूमिका बजावली पाहिजे. बर, धन्यवाद. तुमचा प्रश्न महत्वाचा आहे, मार्गदर्शन मिळेलच. आपल्याला फोन आला होता अरुण डोंदे यांचा आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पालकांनी अशा मुलांना कशा पद्धतीने पुढे न्यावं, काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. आम्ही नॅपतर्फे दर मे महिन्यात, आता ह्यांचं राहतात कुठे मला माहित नाही, औरंगाबादचा फोन होता. औरंगाबादचा, ठीक आहे. बाहेरून पण लोक येतात. पालकांसाठी खास एक महिना दीड महिन्याचा कोर्स करतो. अच्छा, म्हणजे सुरू केला होता तो पालकांसाठी. बरं. मुंबईत जी आमची मुलं शिकतात शाळामध्ये वेगवेगळ्या, हा, त्यांच्या हा. पालकांना, लहान मुलं असतात, त्यांनी मुलांचं कसं वाढवायचं, त्यांचा कमी काय, त्यांच्या क्षमता काय आहे, आणि त्याच्याबरोबर थोडं थोडं ब्रेल किंवा त्यांची लिपी, म्हणजे पुढे त्या योगे त्यांना शिक्षणात मदत करता येईल. अच्छा, अशा प्रकारचं ते ट्रेनिंग आहे. बर, मे महिन्यात असतं. अच्छा, तर तशा, आणि शिवाय आमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत. हा. त्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना जर आवश्यक असेल तर ती पुस्तकं पण आम्ही त्यांच्याकडे पाठवू की संगोपन कसं करावं. बर, आता एक गोष्ट आहे, आईनी किंवा पालकांनी मुलांना आपलं, मगाशी मी जे म्हटलं तसं त्या एका शिक्षण तज्ञाने म्हटलेलं आहे, लोएनफेल्ड या अमेरिकेच्या, ब्लाइंड चाइल्ड इज अ चाइल्ड फर्स्ट. हा. म्हणजे सामान्य मुलाला तुम्ही जसं वागवता तसं त्याला वागवा. सर, हा मुद्दा तुम्ही कायम सांगत आहात, हो, नाही का? कायमच सुरुवातीपासून. सांगितला पाहिजे. हा. आणि त्याच्या कमी आहेत, त्या कमतरता आहेत, हा. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल अच्छा. ते बघितलं पाहिजे. वा. आणि त्याचं इंद्रिय शिक्षण त्याला द्यायला पाहिजे. आता लहान मुलाचं विचारलं म्हणून याच्यावर पुस्तकं वगैरे आहेत आमच्याकडे. त्याला सगळ्या वस्तूंना हात लावायला द्या. बर, कारण लक्षात ठेवा, त्यांची बोटं, त्यांचे हात हे त्यांचे डोळे आहेत. हा 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 हा. तुम्ही जे जे डोळ्यांनी बघता ते हाताने बघतात. बऱ्याच वेळा आपण मुलांना हात लावू देत नाही. अरे ह्याला हात लावू नको, अरे ते खराब होईल. काही नाही, त्यांना हात लावून बघू दे. कुठलीही नवीन, अर्थात हा. आगीकडे शॉक बसत असेल त्याची कल्पना द्यावी, पण घरातली प्रत्येक, आम्ही तर म्हणतो प्रत्येक भिंत त्यांनी चाचपावी. अच्छा, भिंतीत सुद्धा फरक असतो. कारण त्याचं पुढचं आयुष्य, तो ब्रेल वाटणार, ब्रेल शिकणार, हे सगळ्या कशावर होतं? त्याच्या स्पर्शावर. आणि ह्या सगळ्या वस्तू बघत असताना तुम्ही मॉन्टेसरीचे खेळ पाहिले असतात, हा. ते सर्वांसाठी असतात, इंद्रिय हा. शिक्षण. पण ब्लाइंड मुलांसाठी स्पर्शाच्या दृष्टीने कळण्याचे, लहान मोठं आकार वगैरे, हेच ह्याच्यावर आम्ही लहान मुलांना फार, आई वडिलांनी सुद्धा हे करावं. घरातल्या सगळ्या त्याला भांड्यांशी, कुंड्यांशी, काय ते तुमचे ताटं वाट्या मुलांना खरं म्हणजे आवडतं, आणि आपण देत नाही. त्यांना खेळू दे, निर्णय आकार कळू दे, क्या बात है. निर्णय स्तर कळू देत. ओलट चिकट, एक आता इथे वेळ असला तर सांगतो मी. हो हो. आमच्या पुस्तकात आम्ही लिहिलेलं आहे की लहान मुलांना खेळायला काय आवडतं पण आपण करू देत नाही. एक पातेलं घ्या, त्यात वाळू घाला, पाणी घाला आणि त्या मुलाला खेळायला 2-3 वर्षाचा, तो तासन तास रंगून बसेल, आवडतो. पण हा नुसता खेळ नाही, तर त्या वाळू, ते पाणी, त्याचं स्पर्शज्ञान वाढत असतं. ओके. आणि त्याला सवय लावली पाहिजे की प्रत्येक वस्तू त्याने हाताने बघावी. वा. आणि हाताने बघतो म्हणजे काय करतो असं काय नाही. तो काय करणार, वस्तू घेतली तो नाकापुढेकडे पण लावेल. कारण असं शिक्षण आहे की बाकीचं ऐकणं, वास घेणं, जीभ घेणं, जिभे चव घेणं, या सगळ्या इंद्रियांचा उपयोग करून त्यांनी जास्तीत जास्त ज्ञान कसं मिळेल याच्याकडे लक्ष, आई वडिलांनी त्याकडे लक्ष द्यावं. खरंय. पुढचा फोन आलेला आहे. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार. आम्ही नाशिक बोलतो. मला असं विचारायचं, ब्लाइंड यांच्यासाठी म्हणजे कॅन्डिडेटसाठी ही ब्रेल लिपी म्हणजे काय असतं हे याच्याबद्दल मला जाणून घेत होतं, आणि ती कशी शिकवली जाते, म्हणजे किती पिरियड वगैरे लागतो का, असा त्यांना आकलन कसं होतं याविषयी मला माहिती. नक्कीच. शिल्पा मॅडम, प्रशिक्षणाचा भाग येतो. ओके. ब्रेल लिपी जी आहे ती ऍक्च्युली स्क्रिप्ट आहे. ब्रेल ही एक लिपी असते, एक स्क्रिप्ट आहे की कोणत्याही भाषेमध्ये कोणतीही लँग्वेज आपण लिहू शकतो, वाचू शकतो. जेव्हा ती तुम्हाला लँग्वेज समजत असेल तर तुम्ही त्याचा
म्हणजे जसं मराठी येत असेल एखाद्याला ती मराठी लिपी असेल तो समजू शकतो की मराठीत काय लिहिलंय. ब्रेल कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण लिहू शकतो. बर. आता हे शिकण्यासाठी डिपेंड आहे की ती व्यक्ती कशी शिकते आहे. कोणी लोक 8 दिवसात शिकतात, कोणी लोक 2 दिवसात शिकतात. समोरच्याच्या आकलन शक्तीवरती ते डिपेंड आहे बर. की कसं शिकतात ते. काही मुलं जरी वर्ष गेलं तरीही काही लोक शिकत नाही, असंही असतं. काही लोक 2 दिवसामध्ये शिकतात. डिपेंड आहे की समोरच्याची आकलन शक्ती किती आहे आणि किती हे करतात. बरं सर, ब्रेल शिकणं हे कितपत आवश्यक आहे आजच्या काळामध्ये, का त्याशिवाय सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये व्यक्तीची नाव व्यवस्थित चालू शकते? मी बोलू का? हो सर. ब्रेल आता असं म्हटलं जातं, बऱ्याच लोकांना चिंता वाटते. हो सर. आता मॉडर्न गॅजेट्स एवढी आलेली आहेत, कॉम्प्युटर आलेला आहे, बोलका फोन आलेला आहे, बोलकी पुस्तकं आलेली आहेत, तरी पण अंध व्यक्तीच्या दृष्टीने स्वावलंबनासाठी ब्रेलला अजून पर्याय नाही. अच्छा. तो कॉम्प्युटर वापरेल, सगळं वापरेल, पण त्याच्या निजी स्वतःच्या गोष्टीसाठी, काय खाजगी गोष्टीसाठी, कॉन्फिडन्ससाठी ब्रेल आवश्यकच आहे. आता मगाशी एका श्रोत्यांनी प्रश्न विचारला होता ब्रेल. आता त्यांनी ब्रेल संबंधी विचारलं, त्याबद्दल मी बोलू शकतो ना पल्लवी मॅडम? नक्कीच थोडं? नक्कीच सर, प्लीज. तर ब्रेल ही 6 टिंबांची लिपी आहे. अच्छा. लुई ब्रेल यांनी, हा, हा. फ्रान्सचे हे नागरिक होते लुई ब्रेल, ते स्वतः अंध होते बर. आणि त्याने आपल्या वयाच्या 11-12 वर्षी ती शोधली. अच्छा. आणि ती नंतर जगात त्या गेल्यानंतर 100 वर्षांनी ती मान्य झाली. त्यांच्या वेळी त्याला विरोध झाला. एनिवे, तर ही 6 टिंबांची लिपी आहे आणि ती स्पर्शाने हे केली आहे. यासाठी मगाशी मी म्हटलं मुलांचं स्पर्शज्ञान जास्तीत जास्त, आणि त्यासाठी आम्हाला लहानपणी खेळ मुलांचे घ्यावे लागतात. त्या प्रकारे त्यांचं स्पर्शज्ञान वाढवावं लागतं. कारण ब्रेल स्पर्शाने वाचणे हे अत्युच्च कोटीतलं स्पर्शज्ञान त्याच्या बोटांना असावं लागतं. वा. आणि आता ह्या मगाशी मॅडम म्हणाल्या मराठी ब्रेल लिपी ही जगातली एकमात्र अशी लिपी आहे की त्याला विश्वलिपी म्हणतात. अच्छा. म्हणजे काय, ब्रेल या 6 डॉटमध्ये हिब्रू पण लिहिता येईल, जपानी पण लिहिता येईल, संस्कृत लिहिता येईल, कानडी, मराठी तर येईलच. अशा सगळ्या लिप्या लिहिता येतात. आणि ही लिपी, आता त्यांनी ब्रेल संबंधी इंटरेस्ट व्यक्त केलाय म्हणून मी जास्त बोलतोय. हो सर. ही फोनेटिक्स म्हणजे उच्चारावर अवलंबून आहे. बरं. आता पुढे जाऊन सांगायचं झालं तर साठी मराठीत जी टिंब असतील तीच हिब्रूमध्ये आणि रशियनमध्ये असतील. हा. म्हणजे एखाद्या वेळी मला सांगितलं वाचून दिलं तर मी हिब्रू किंवा रशियन पण वाचेन, असं मला कळणार नाही. थोडाफार फरक आहे. काय काय भाषेचं असतात. स्वर बी ई साठी तीच टिंब असतील तिकडे ह्याच्यात, ब साठी. त्यामुळे हे विश्वलिपी 1952 साली युनेस्कोमध्ये ते हे झालं मान्य, विश्वलिपी. तर हे शिकणं तसं तुम्ही सांगितलं इच्छा, मोटिवेशन तुम्हाला किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. काही आमचे विद्यार्थी 8 दिवसात 4 दिवसात शिकलेले, काही चार्ट दिलं की एका दिवसात दुसऱ्या दिवशी पाठ करून आलेले आहेत. अच्छा. हा. तर आता डोळस माणसांना ब्रेल शिकणं हा वेगळा प्रकार आहे आणि लहान मुलांना शिकवणं ही वेगळी पद्धत आहे. खरंय. धन्यवाद. पण आजच्या काळामध्ये ती आवश्यक तितकीच आहे. आता तुम्ही बोलक्या पुस्तकांचा उल्लेख केला, नॅपच्या बरोबरीने मलाही स्वतःला तो एक वेगळा आनंद मिळाला की आवाजाच्या माध्यमातून पुस्तकांद्वारे आपण अनेकांपर्यंत पोहोचणे, आणि जिथं आवश्यकता आहे तिथे ही पुस्तकं पोचतात. आणि अंध व्यक्तीला या पुस्तकांमध्ये कुणीतरी सतत वाचून दाखवावं, अथवा ती ब्रेलमध्ये नाहीत म्हणून ती पुस्तकं आपल्यापाशी त्यांच्यापासून आपण वंचित राहू, ही जी समस्या आहे त्यापासून ही मंडळी बोलक्या पुस्तकांच्या माध्यमातून एक छानपैकी जोडली जाऊ शकतात. शिल्पा मॅडम, हे जे वेगळं दालन तुम्ही संस्थात्मक पातळीवर राबवता त्याविषयी ऐकायला आवडेल. आता आमच्याकडे टॉकिंग बुक स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत, वाङ्मय आहेत, नाटकं आहेत किंवा काही अभ्यासिक पुस्तकं आहेत, ती आमच्याकडे रेकॉर्ड केली जातात. आता जसं तुम्ही बोललात की माध्यम, वेगवेगळी माध्यम आहेत, तसं टेक्नोसावी वर्ल्ड झालेलं आहे आता. आता मुलं टॉकिंग ऐकतातच, बुक्स ऐकतातच, पण मोबाईलवरती सध्या ते इंटरनेटवरती बुक्स ऍक्सेस करतात. जसं आता मेडिकलची काही असतील किंवा ती बुक्स जी त्यांना असतात ती आता टेक्नोसावी झाल्यामुळे ते मोबाईल स्वतःचे ऑपरेट करून, म्हणजे गरजच नाही की मला कोणी रीडर हवा आहे किंवा मला ती बुक्स करायची आहेत. म्हणजे दोन्ही सगळ्या बाजूनी त्यांना ते सक्षमीकरण त्याच्यामध्ये झालेलं आहे की ती पुस्तकं कुठेही अगदी नेट पासून ऑपरेट करतात. म्हणजे लोकांना काही अजून माहिती नसतं की जेव्हा आमच्याकडे लोक येतात, आमची मुलं मोबाईल ऑपरेट करतात, ती जवळ जाऊन ऐकतात की नक्की काय करतायत म्हणून. अच्छा.
असं होतं कधी कधी की आम्हाला विचारतात अरे बाबा हे कसं ऑपरेट करतात ते, मग ते स्वतः सांगतात दाखवा आम्हाला म्हणून. हा 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 म्हणजे एवढं काही टेक्नो समज सॅव्ही. आज आपण आल्यापासून सरांशी पण बोलताना एक जाणवलं की सर पण जबरदस्त टेक्नो सॅव्ही आहेत. प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक तासाचा हिशोब जो आहे तो आठलेकर सरांकडे आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक चोख त्यांच्याकडे हिशोब जो आहे तो टेक्नो सॅव्ही जगतामधनं आलेला आहे. सर आठलेकर सर काय सांगाल आधुनिक तंत्रज्ञानाची तुम्ही करत असलेल्या दैनंदिन जीवनामधला योग्य वापर? तुम्ही आता मला मोठा मान दिला ते ठीक आहे, पण मी मिनिमम करतो असं म्हणायला पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त करणारे लोक आहेत की कॉम्प्युटरवर ऑफिसमध्ये मॅनेजर, जनरल मॅनेजर सारखी लोक, आणि मगाशी जे ग्रहस्थ आपले राहुल केळापुरे ते जे बोलले हा. ते अर्थातच कॉम्प्युटरच्या सहाय्याने सगळं काम करत असतात, सेबीमध्ये काम करतायत. हो हो. आता कॉम्प्युटरचं शिक्षण आम्ही त्यासाठी खास मुंबईमध्ये बरीच आहेत, NAB मध्ये पण आहेत, बरं. कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर असतात. हा. आजकाल मुलांना पहिलीपासून शिकवलं जातं कॉम्प्युटर. ब्लाइंड मुलांना सुद्धा आम्ही आमच्या खास मुलांना बोलवून वगैरे ट्रेनिंग देत असतो. तर शिक्षण झाल्यानंतर खास नोकरीसाठी कॉम्प्युटर लागतो. बँकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल गेल्या वर्षी 100च्या जवळपास लोक नोकरीला लागली. का? तर त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान आहे. इतरांच्या बरोबर त्यांनी ती सामायिक परीक्षा दिली आणि आता कॉम्प्युटरवर काम करतात. बँकामध्ये मुलं कस्टमर्सना डील करतायत, काय काय माहिती देत आहेत, पासबुकं भरतायत. कॉम्प्युटरने नवीन हे जर त्यांनी शिकले अंध तर सगळं अशक्य काही नाही. आज कुठलीही गोष्ट काम करणं अंधांना अशक्य नाही. नवीन टेक्नॉलॉजी असं म्हणतात. पोस्टमनची नोकरी करणं अंधाला कठीण आहे, पण पोस्टमास्टर अंध सहज होऊ शकतो. पोस्टमास्टर जनरल PMG मध्ये बसलेले असतात. ते कारण का त्यांना कॉम्प्युटर दिशानिर्देशन करायचं असतं, पॉलिसी डिसिजन घ्यायचे असतात. पोस्टमनला घर आता ते पण शक्य होऊ शकेल. तो ऍड्रेसेस आपल्या मोबाईलमध्ये फीड करेल आणि जाऊ शकेल. आणि आपला GPS ग्लोबल सिस्टीम ही पण याच्यावर येते आणि त्याच्यावर कुठे जायचं, रस्ते बिस्ते, म्हणजे पुढे असा काळ आहे मी जे म्हटलं तर पोस्टमन सुद्धा ब्लाइंड होऊ शकेल. बरोबर आहे. पुढचा मुद्दा आहे मंजुळा शेणाय आपल्याशी बोलतायत. नमस्कार मंजुळा ताई. नमस्कार. मला असं विचारायचं की हे दृष्टीहीनांच्या सक्षमीकरणासाठी सामान्य माणसं जी आहेत ती शिल्पा मॅडम करतात त्यांना मदतीचा हात पण पुढे करू शकतात. कारण आमच्या वर्गात एक दृष्टीहीन विद्यार्थी होता. आमच्या क्लासच्या सरांनी आम्हाला कंपल्सरी केलेलं की प्रत्येकाने 1 तास त्याच्याबरोबर बसायचं आणि त्याला त्याचा अभ्यास घ्यायचा किंवा त्याला शिकवायचं किंवा त्याला जी मदत हवी ती करायची अशा ह्याच्याने. तर आम्ही ते अगदी म्हणजे खूप मन लावून त्याला आम्ही मदत करायचो वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही अजूनही म्हणजे सामान्य माणसं त्यांना मदत करू शकतात. तर ह्यासाठी नॅपकडे काही असेल तर त्यांनी ते सुचवावं असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. नक्कीच चांगला मुद्दा आहे, मार्गदर्शन मिळेलच. शिल्पा मॅडम मगाचा जो फोन होता त्यालाच थोडंसं पुढे जाऊन असं म्हणेन की मुळात स्वावलंबनाकडे जायचं आहे ही इच्छा प्रत्येकच व्यक्तीच्या मनामध्ये असते. पण जेव्हा काही निसर्गदत्त काही आव्हानं आहेत त्यालाही सांभाळायचं आहे आणि पुढे जायचं आहे, ते नेमकं कसं साध्य करावं. आणि मगाचा जो मॅडमचा प्रश्न होता दूरध्वनीच्या माध्यमातून आलेला की सामान्य माणूस या सगळ्या कार्यप्रणालीमध्ये आपली भूमिका कशा पद्धतीने आपलं योगदान देऊ शकतो याविषयी. जसं त्या बोलल्या की त्या मॅडम बोलल्या की त्या स्वतः त्यांच्या इथे एक मुलगा होता त्याला त्यांनी हेल्प केली. ते प्रत्येकाने एक ड्युटी दिली ती. तर त्यांना जर पुढे तसं हेल्प करायची असेल तर ते ॲज अ व्हॉलेंटियर करून, जसं रीडर रायटर्स आता लागतातच प्रत्येक परीक्षेला वगैरे, तर बऱ्याच परीक्षा येतात त्याच्यामध्ये त्यांना रीडर रायटर लागतात. त्या अनुषंगाने त्या मदत करू शकतात. त्या नॅपशी संपर्क साधून जर त्यांना कोणालाही मदत करायची त्याप्रमाणे करू. कारण बरेच आम्हाला असे फोन आहेत की आम्हाला रीडर हवा आहे की मला रायटर हवा आहे किंवा टॉकिंग बुकच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा आवाज सुस्पष्ट असेल, उच्चार असतील व्यवस्थित, तर टॉकिंग बुकच्या माध्यमातून पण त्या संपर्क साधू शकतात. आठलेकर सर तुम्हाला काय सांगायचंय? नाही, त्यांनी फार चांगलं सांगितलं आणि त्यांच्या शिक्षकांनी फार उत्तम काम केलं. त्या मुलाला, अंध मुलाला, दृष्टीहीन मुलाला मदत झाली ठीक आहे, पण त्यामुळे त्या वर्गाचं जागृती किती झाली अंधांविषयी, त्यांचे गैरसमज
अंधांविषयी बरेचसे गैरसमज असतात पल्लवी मॅडम. अच्छा. पूर्वी असं सांग, हा. आता बऱ्याच ठिकाणी बरं. अंध दिसला की माणूस वाकून नमस्कार करतो. हा म्हणजे अंध व्यक्ती आली की कोणती देवाचा अवतार आला, हा हे एक टोक झालं. हा दुसरं, अंध म्हणजे हे पारंपरिक प्राचीन, म्हणजे आता मला म्हणायला सुद्धा हे वाटतं हो सर. की आपण रस्त्याच्या कोपऱ्यावर अजून सुद्धा किती टेक्नॉलॉजी झाली, आपण इथे चर्चा करतोय, भिकारी दिसतात, हं, सामान्य दिसतात, अंध पण दिसतात. हं. आणि आपल्या गाण्या बिण्यात अंध भिकारी वगैरे असे शब्द आलेले असतात. त्यामुळे जे ह्या दोन टोकामध्ये लोक अंधांचं हे करतात, पण तसं काय नाहीये. चुकीच्या आणि ते पद्धतीने गैरसमज. मूल्यमापन आणि करू दुसरा नये. एक मोठा गैरसमज आहे हं, की अंधत्व येत आलंय हं. म्हणजे अशी काहीतरी देवाकडे निसर्गाकडे रचना आहे की त्यामुळे त्याची बाकी संवेदना शक्ती ती विभागून बाकीच्या इंद्रियात गेली. हं, जे दिसत नाही म्हणून त्याला ऐकायला चांगलं येतं, हं. दिसत नाही म्हणून त्याला वास चांगला येतो, किंवा दिसत नाही म्हणून मेमरी. सर एकच गोष्ट अशी मध्ये मी करेन, मगाचा तुम्ही जो मुद्दा मांडला होता तो आपण ह्याला जोडता येऊ शकेल का? तुम्ही मला मगाचपासून वारंवार सांगत आहात की अंध मुलांना या सामान्य विद्यार्थ्यांबरोबर बसवायला हवं आणि त्यातून रोजचं शिक्षण द्यायला हवं. या मुद्द्याकडे आपण बरोबर, यायला बरोबर. वळवत आहोत का? बरोबर आहे, ते तुम्ही चांगली आठवण करून दिलीत. पूर्वी सामान्य अंध दृष्टीहीन मुलांना हं, हं, स्पेशल वेगळ्या शाळा असायच्या. हं. तो तर समाजाचा 100 वर्षापूर्वी सुरू झाल्या. आपल्या देशात सुद्धा 100-125 वर्षापूर्वी पहिली अंधशाळा भारतात अमृतसरला सुरू झाली. हं. तो काळ वेगळा होता. आपण वेळ कमी आहे पण पटकन आपण त्याविषयी लोकांना आता असं आहे जनजागृतीपर सांगूया. की एवढ्या शाळा बांधणं शक्य नाही, कारण अंधत्वाची मात्रा आपल्या देशात लाखो मुलं आहेत, हो वाट बघतायत. तर सामान्य शाळा म्हणजे जी योजना सरकारची शिक्षणाची आहे हो. त्याच्यात आता सध्या तुम्ही आपण ऐकलं असेल सर्व शिक्षा अभियान. सर्व लहान 6 वर्षाच्या मुलाला प्रत्येकाला शाळेत घालायला पाहिजे आणि त्या योजनेमध्ये अंध, अपंग, इतर अपंगत्व सुद्धा मुलांना धरलेलं आहे. खरं. आणि अशी मुलं त्याला इन्क्लुजन किंवा समावेशी शिक्षण म्हणतात. आणि मुंबईमध्ये सुद्धा आमच्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड तर्फे आमचं शिक्षण विभाग एक 250 अशी मुलं आहेत की ती आपापल्या घराजवळच्या शाळेत जातात. त्यांना मदत करण्यासाठी आमचे 15-20 शिक्षक जात असतात त्यांच्या घरी आणि शाळेत. त्यांच्या ज्या आवश्यकता, ब्रेल शिकवणं, गणित साधनं शिकवणं, शिक्षकांना मार्गदर्शन करणं, परीक्षा कशा घ्यायच्या या संबंधित जे मार्गदर्शन असतं या शिक्षकात. आणि सामान्य शाळेत मुलगा चांगला शिकू शकतो. अंधशाळा आहेत त्या आहेत, त्यांचं पण गरज आहे पुढे मागे. पण आता नवीन अंधशाळा निघत नाहीत, जास्त करून सामान्य शाळेत शिकू शकतात. आणि अशा प्रकारे आपण शिक्षणाच्या एका याच्याखाली आपण जास्त मुलांना यांना आणू शकतो. खरंय, सामावून घेता येणं सामावून शक्य घेता असतं. येतो. शिल्पा मॅडम, मगाचपासून तुम्ही प्रशिक्षणाविषयी भरपूर काही सांगत आहात. आपण थोडक्या वेळामध्ये काय काय जाता जाता सांगू शकाल? एक तर नॅपचा संपर्क क्रमांक, वेबसाईट हेही आपण प्रेक्षकांपाशी पोस्ट करूया. आणि बरोबरीने कोणकोणते प्रशिक्षण आहेत ज्याद्वारे स्वावलंबन शक्य आहे? पटकन. ॲक्च्युली स्वावलंबनासाठी त्यांनी एक तर आमचा एक पुनर्वसनाचा विभागाचा इथे आहे, तेथे त्यांनी येऊन संपर्क साधावा. त्याच्यासाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 24945108. इथे त्यांनी संपर्क साधून त्यांचं पुढचं जे प्रशिक्षण वयाच्या 18 वर्षावरील ते 50 वयोगटातील किंवा आता जर 10वीला 12वीला मुलं बसली असतील त्या मुलांसाठी आमचे आता एप्रिलमध्ये कोर्स सुरू आहे, त्या संदर्भात त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. अच्छा. त्याच्यानंतर आमच्या ज्यांना काही एज्युकेशन हे असतात त्यांचे शिक्षणाची अट कमी 8वी पास असेल त्यांना मसाज, फिजिओथेरपी 10वी पास, ह्याच्यासाठी त्यांनी प्रशिक्षणासाठी संपर्क साधावा. आणि कम्प्युटराइज जरी काही ट्रेनिंग हवं असेल तरी त्यांनी नॅपशी संपर्क साधला, त्यांनी जर पुढील त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याच्यासाठी नंबर आहे आमचा 24935370. दुसरा एक नंबर आहे 66838620. याच्यावर त्यांनी संपर्क साधावा. आमची वेबसाईट आहे www.nabindia.org. याच्यावर त्यांची संपर्क साधावा. मस्त. म्हणजे या दोन्हीच्या माध्यमातून प्रशिक्षण आहे, स्वावलंबन आहे आणि स्वाभिमानाने वाटचाल आहे. या सगळ्याचं एकत्रीकरण जे आहे ते आपण संस्थात्मक पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर राबवत आहात. फक्त मला इथे एक सांगावंसं वाटेल अवश्य. की एक ब्रीदवाक्य म्हटलं ना तरी चालेल त्याला, की ह्यांना
सहानुभूती नको, सहकार्य हवं आहे. मस्त. आनंद आठलेकर सर, शिल्पा कदम मॅडम, तुम्ही आलात आणि अतिशय महत्वाची माहिती दिलीत. तुमचे मनपूर्वक आभार मानते. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवं की मी काय करू शकतो असं म्हणत असताना वाचणारी पुस्तकं, ब्रेल लिपी या सगळ्या पलीकडे जाऊन स्वतःचा सहभाग तिथे हवा आहे. आणि मॅडम आणि सरांनी वारंवार सांगितलेलं आहे, सहभाग अपेक्षित आहे, सहानुभूती नको. कसा वाटला कार्यक्रम? तुमच्या सूचना, प्रतिक्रिया, विषय सगळे आमच्यापाशी पोहोचवा या फेसबुक पत्त्यावरती www.facebook/sakhisayhadri.dd आणि ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. तुमचे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते.